लता आणि शशांक हगवणे मायलेकाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आलंय। आता अटकेत असणारे 3 आरोपी हे इंडसइंड बँकेचे एजंट असल्याची माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिली आहे। योगेश रासकर, गणेश पोतले, वैभव पिंगळेला असं अटकेतील आरोपींची नाव आहेत। या एजंटना बँकेने कोणतीही सूचना दिलेली नसताना त्यांनी प्रकाश येळवंडेंकडून जेसीबी जप्त केला। त्यामुळे हे एजंट बँकेचं काम करत होते की शशांकच्या कटाचा भाग होते याचा तपास आता म्हाळुंगे पोलीस करत आहेत। माझ्या समवेत उपायुक्त शिवाजी पवार सर आहेत। सर, खरं तर लता हगवणे असेल किंवा शशांक हगवणे असतील यांनी जेसीबी गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता 3 जणांना खरं तर अटक करण्यात आलेली आहे। काय एकंदरीत प्रकरण? हे जे अटक करण्यात आलेले 3 जे आरोपी आहेत ते रिकव्हरी एजंट आहेत। त्यांचा याच्या गुन्ह्यातला सहभाग असा आहे की त्यांनी हे जे मशीन जे जप्त केलं होतं ते मशीन जप्त केल्यानंतर एक डेझिग्नेटेड पार्किंग स्लॉट आहे बँकेचे असे रिकव्हर केलेले वाहनं ठेवण्यासाठी। तिथे गेल्यानंतर बँकेचे जे लीगल ॲडवायझर आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क केला होता आणि लीगल ॲडवायझर जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की ही मशीन जप्त करण्याची आवश्यकता नाही, ते ऑलरेडी त्याची ARCमध्ये ते गेलेले आहे असं स्टेटमेंट आपल्याकडे देखील लीगल ॲडवायझर यांनी दिलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जे मशीन जप्त केलं होतं रिकव्हरी एजंटनी ते ज्यांच्याकडनं जप्त केलं होतं त्यांनाच देणं अपेक्षित होतं। तसं न करता त्यांनी जे तक्रारदार येळवंडे यांना मशीन न देता ते जे JCB मशीन आहे ते शशांक हगवणे या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना ते दिलेले आहे, म्हणून त्यांना आपण अटक केली। हे जे 3 जण आता पकडलेत त्यांचा शशांक आणि लता हगवणे यांच्याशी कशा पद्धतीने खरं तर संबंध आहेत किंवा ते खरं तर यांच्यासाठीच काम करत होते का? नाही, या सर्व बाबींवरती आता आपण अधिक तपास करत आहोत। त्यांचं कस्टोडियल इंट्रोगेशन होईल आणि पुढे जशा पुरावे मिळेल त्या दृष्टीने याच्यावरती अधिक भाष्य करता येईल। येळवंडेंच्या ड्रायव्हरकडनं खरं तर जेसीबी ताब्यात घेतल्यानंतर तो जेसीबी ज्या ठिकाणी खरं तर नेला गेला तो गोडाऊन मालकचा या प्रकरणाशी काही संबंध? आतापर्यंतच्या तर तपासामध्ये तसं काही निष्कर्षापर्यंत तर आपण आलेलो नाही आहे, पण यामध्ये जर तसं काही निष्पन्न झालं तर याच्यामध्ये कुणालाही पायघाई केली जाणार नाही। ज्याचा रोल निष्पन्न होईल त्यांच्यावरती कारवाई होईल। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।